हांवें सांगला आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन सेम पोजिशन आहा. इन द डेज टू कम वी विल डिसाइड. सो तुम्ही सांगितले I was also very happy today in spite of the rains. लोक सारको डिलायला मायकल लोबो याच्या मोगान येयल्लो आहा दोगांचे. लोकांक एक विश्वास आहा की आमी डेव्हलपमेंट करतली म्हणून. लोकांक विश्वास आहा की आमी जी कामां लास्ट 25 years जावंक ना बेसीक वस्तू ती आमी करून दितले. जे लोकांक बारीक बारीक गजालींक ह्या सायडीन त्या सायडीन धांवचें पडटाले ती आमी हिंगा ह्या ऑफिसांत जे आमची बायल बसतली, हांव बसतलो, आमचे स्टाफ आसतले ती करून दितली. ती कसले आसूं काम, मागीर उदकाचें आसूं, तें काम लायटीचें आसूं, तें काम फुटपाथ बांदपाचें आसूं, तें काम एड्युकेशनल आसूं, तें काम स्पोर्ट्साचें आसूं, युथाचें आसूं, जाणट्यांचें आसूं, महिलांचें आसूं, ही कामां सगळीं करपाक आमी फुडाकार घेतले, आमी वावुरतले. सर फाटली 20 वर्सां हांगा भाजपची सत्ता आसा हे शिवोलेचेर. त्या उपरांत भाजप आनी गोवा फॉर्वर्ड अलायन्स. सो आतां तुमी एक नवो चेंज, नवो बदल करपा खातीर हांगा येयल्या. हे करतना तुमी हेच रिपीट करता, हेच पार्टी रिपीट करतले काय समथींग एल्स इज गोइंग टू हॅपन? सी हे आतां येता ते काळान आमचे हिंगासरले लोक वाड्या वाड्यांनी जे लोक रावता तेंचे लिडर आहा तांकां विचारूनच आमी काम ते करतले, फुडें वयतले. सद्याक डिलायला मायकल लोबो हे इंडिपेंडंट म्हणून तेणें हिंगासर ऑफिस ओपन केलं. ते नॉट एफिलिएटेड. आनी ज्या दिसा ते इंडिपेंडंट बसता म्हणटले ते आयज वायस प्रेसिडेंट आहा भारतीय जनता पार्टीचे, ते रिजायन जातले. शी विल रिजायन दॅट पोजिशन बिकॉज शी कॅनॉट से आय एम इंडिपेंडंट एट द सेम टायम शी कॅनॉट होल्ड द ऑफिस ऑफ वायस प्रेसिडेंट ऑफ भारतीय जनता पार्टी महिला विंग. सो महिला विंग जे वायस प्रेसिडेंट आहा तितून ताका रिजायन जावचो जो टायम येता आतां. कित्याक डिसेंबर म्हयन्यान एनी टायम इन डिसेंबर elections to 5 states will be announced by Election Commission of India, and when the elections are announced you have to be ready to and you have to be very well decided where you are going to be heading. So before that, I think much before that, she will decide whether she is going to be independent or she will be contesting from a political party, whether it is going to be a national political party, whether it is going to be a regional Goa centric political party. सो तुम्ही एक बीजेपी स्टेटमेंट दिना, बीजेपी दिवची ना तिकीट मागोवंक ना न्हू, कोणी सांगलें आमी मागल्या म्हणून. आय डोंट थिंक डिलायला हॅज आस्क्ड अ टिकेट फ्रॉम भारतीय जनता पार्टी. मागोवंक ना. सो तुम्ही एक स्टेटमेंट केल्लो की कित्याक तेणी अशें म्हटलां, भारतीय जनता पार्टीन असं म्हटलं की एका घरान 2 जाणांक तिकीट दिवचें ना. सो आमी मागोवंकूच शकना. सो तुम्ही एक स्टेटमेंट केल्लो की तुम्ही आणि तुमची मिसेस एकाच पार्टी अंडर कॉन्टेस्ट इलेक्शन येतले न्हू आणि टायम. आताच तुम्ही म्हटले की इंडिपेंडंटूय ना रावता. ना सद्याक ते इंडिपेंडंट. शी कॅन नॉट से रायट नाव दॅट शी इज गोइंग टू कॉन्टेस्ट ऑन अ पॉलिटिकल पार्टी तिकीट. शी रायट नाव शी इज इंडिपेंडंट. शी विल डिसाइड इन डिसेंबर, गुडेक ह्या म्हयन्याच्या एंडाक फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर शी विल डिसाइड. शी हॅज टू डिसाइड. अशें म्हणूंक जायना की आमी डिसाइड करतले, इलेक्शन अनाउन्स जातले, इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट चालू जातलो तेन्ना डिसाइड कोण करूंक रावना. सद्याक तेजें कन्सल्टेशन चालू आहा. ते वाड्या वाड्यांनी भोंवता. हांव भोंवना तेज्या वांगडा, ते एकटेच भोंवता, सगळे महिलांक मेवता. तेणें आयकलां की म्हारगाय खंय वाडल्या पळय ती महिलाचो एक मोठो प्रश्न जो आहा वयता पळय थिंगा ते एक क्वेश्चन विचारता की सिलिंडर खंय पावला, आमची म्हारगाय खंय पावल्या, तेचेर तुमचो विचार कितें आहा तेका विचारता. ते म्हाका येवन विचारता मागीर. हांवें म्हटलें ते स्टेट गव्हर्मेंटाचेर तेजो कंट्रोल ना, पूण इफ मायनिंग स्टार्ट स्टेट गव्हर्मेंट वील गिव रिलीफ. स्टेट गव्हर्मेंट फुडलो जो सरकार येता तो रिलीफ दिवंक शकता लोकांक. जो हे आहा सिलिंडर आहा 960 रुपीज आहा, 1000 रुपया जाला, तो 500 रुपया करूंक शकता स्टेट गव्हर्मेंट. वेन ओनली वेन मायनिंग स्टार्ट्स इन द स्टेट ऑफ गोवा. Alternate revenue has to start to give relief to the people of Goa.
आनी हे गरिबांक म्हाका दिसता मेळपाक जाय नाजाल्यार बोरले आमी जी चूल म्हणटा आमी आदी जी शेण घेवन आमी कावडांगाचे केक्स करताले म्हाका उड आसा आमच्या मामीनूय केल्या त्यो आमच्या मायन केल्या जे शेण एकठांय करप आनी तेज्यो केकी करप आनी त्यो थापून आमी सुकोवन ते आमी जोवयताले त्या स्टेजीन परत भितर वचोंक जायना आमी तितूनसून भायर सरले लोक सगळो गोंयचो आनी सिलिंडर आमी लोकांक घरांनी पावयले आनी तो रेट इतलो जो आयज वाडला आनी सबसिडी ना हेच्या खातीर खुबशे महिला दुखवल्ले आहा आनी जे आख्खे कॉन्स्टिट्युएन्सीन आमची बायल भोंवली ताका खुबशे जाग्याचेर हो प्रश्न विचारलो की म्हारगायेचेर तुमी कितें करतले म्हारगाई तुमी आमकां फुडल्या सरकारान कमी करून दितले वेदर यू वील फायट एज अ लेडी फॉर अस दिस वॉज द क्वेश्चन which was asked for. So you said Nilanjan may contest as independent. What will Michael Lobo as contested? Is he in BJP? No, I have made a very clear statement that day that we will contest on one ticket. Right now she is independent. She will take a call. She will take a decision along with me at the right time. So the speculation continues whether Michael Lobo will be. It's not a The speculation. party. It is not a speculation. It is for the people of Goa. I cannot decide for myself. हांवें केन्नाच म्हाज्या खातीर डिसायड करप ना आमी मनोहर पर्रीकरा वांगडा भितर जॉयन जाल्ले तेन्ना तेणें एक विजन दाखयल्लें गोंयच्या लोकां खातीर अँड द विजन वॉज very क्लियर that I will work for the people and especially the people who are poorest and the poor. गरीबातल्या गरीबाक हांव पावतलो आनी तेणें पावल्लो तो स्टार्टींग सगळें केल्लें जाग्यार घातलेलें मागीर ताका वयचो पडलो in center as a defense minister. हे विजन आमी सगळ्यांनी मेळोन फुडें व्हरपाक जाय मायकल लोबो एकटो व्हरोंक शकना हे विजन फुडें तेजें हे खुबशे आमदार जे नये निवडून येतले हे असले विजनाचे आमदार आसपाची गरज आहा आनी आमचो पाठिंबो त्या आमदारांक आसतलो तांकां निवडून हाडपाक So Michael Lobo will be with the national party or it will be a regional party? ते पळोवया न्हू आतां डेज टू कम it will be very clear where I will be. What do you think? What are the sentiments of the people? Sentiments of the people तुम्ही आयज पळयला आसतले whether I was a minister or not. हांव बसून आयज मिनिस्टर नासलो जर हांव नासलो मिनिस्टर आयज जर लोकांची तुम्ही चळवळ पळयल्या लोकांचे तुम्ही आमचे कडसून जी अपेक्षा आहा ती पळयल्या जाल्यार तुमकां कळला आसतलें गोंयच्या लोकांची ही अपेक्षा म्हाजे हिंगा शिवोलकारांची अपेक्षा न्हू ही गोंयच्या लोकांची अपेक्षा आहा तेंच्या आमदारा कडसून की आमकां तुमी पळया आमी मातशे आयज दुखवल्ले आहा आमी मातशे आयज आमकां त्रास जाल्लो आहा लोक अशें म्हणटा आमकां त्रास जाला आमकां पॅन्डेमिकान त्रास जाला आनी परतूनय आमी त्रासानूच आहा 5 रुपया देंवले पेट्रोल म्हणून कांयच जायना पेट्रोल खूब वाडला डिझल खूब वाडला एसेन्शियल वस्तू खूब वाडल्या भाजयेचो रेट वाडला तो देंवोंक ना अजुनी आमी प्रयत्न करपाक जाय आमच्या लोकांक एम्प्लॉयमेंट दिवपाक आमी प्रयत्न करपाक जाय वागतले आमी जाल्यार बरे आमदार जाय एसेंब्लीन हो बोबाव जावपाक जाय आनी एसेंब्लीन डिसिजन घेवपाक जाय बारीक लोकां खातीर सगळे गोंयच्या लोकां खातीर हितान इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा तुम्ही अशें म्हटलें की सरकाराचे खूब ऑपोजिशनाचे खुबशे प्रश्न सरकारा कडेन येवंक ना सध्या विधानसभात कमी दिसाची ना जाली आतां न्हू हांव अडेज वर्सां पयलींची आसली तेन्ना विधानसभात बरे प्रश्न मांडूंक ना आमकां बरे आमदार जाय त्या खातीर बरे प्रश्न मारपी आपल्या लोकां खातीर गोंयचे जनतेच्या लोकां खातीर आपलेच कॉन्स्टिट्युएन्सीचे म्हणप ना आख्खे सगळे गोंयचे आमदार गोंयचो आसता कॉन्स्टिट्युएन्सी रिप्रेझेंट करता TMC is approaching almost everybody. So, शिवोलेंनी किती अप्रोच बीन केला तुमका ना टीएमसी कडेन आमचो अप्रोच काय ना टीएमसी आमचे कडेन येवंक ना आनी आमचे तशे मोतीन ना ओके जाल्यार मोतीन ना आमी टीएमसी वी रिस्पेक्ट ममता बॅनर्जी there is nothing as such as that we don't respect her. She is a great leader, she is a great orator, she is a great chief minister. We respect her, but as far as joining her or even aligning with her does not arise. It is a party of West Bengal, and we have to respect it. सर तुम्ही म्हटलेत की असेंब्लीन बरे प्रश्न विचारूंक ना आणि बरे
नेते नसले म्हणून प्रश्न हा, मांडून नेते पण न्हू. इनडायरेक्टली तुम्ही म्हणतात की सरकार बदल चुकताले पण प्रश्न मांडूंक ना विरोधकांनी म्हणून कधी- विरोधकांनी न्हू जेन्ना काँग्रेसी कडेन 17 आमदार आहले इंडिपेंडंट आहले सगळे आहले ऑपोजिशनान तेन्ना जे प्रश्न हांव तेन्ना डेप्युटी स्पीकर की म्हाका ते प्रश्न लागसून येताले हांव केन्ना केन्ना वयर बसतालो चडशे फाटी आनी आमी आयकताले हे प्रश्न पूण तशें जे भाशेन असेंब्ली वायब्रंट आसपाक जाय सारकी स्ट्रॉंग आसपाक जाय ती नासली हें म्हाजो म्हणणें आहा की एज अ MLA हांव जेन्ना आमदार जालो आमी कितले प्रश्न घालताले आनी आमी कितले प्रश्नाचे जाप मागताले आनी आमच्या प्रश्नांनी कितले आमदार पडले फुडल्या इलेक्शनाक म्हणजे मिनिस्टर आसले वयले कित्याक पडले की ते प्रश्न आन्सर करूंक जावना तेणी गोंयच्या हितार काम करूंक ना गोंयच्या लोकांच्या इंट्रस्टान काम करपाची गरज आसा त्या खातीर आमी परतून परतून लोकां कडेन उलो मारतात की यू अल्फ्रेड डिसुजा वॉज ऑल्सो अ गुड लिडर आय वर्कड अंडर हिम पण legacy of Manohar Parrikar is totally different. You look at his entire thing, but how he came up as a MLA, as a leader of opposition, as a good leader. तेणे बरें काम केल्लें आहा लोकांक ते आमी मानपाक सो वन ऑफ युअर फ्रेंड अँड आजी माजी आमदार TMCन जॉईन झाला किरण कांदोळकर तुमकां कितें फरक पडटलो ते TMCन जॉईन जाला ना वी विश हिम ऑल द बेस्ट वी आर नॉट going to say anything against a political party or against Kiran Kandolkar. Kiran Kandolkar आमचो आदलो इश्ट in the assembly आणि अजूनही पासून आमचो good friend and I wish him all the best. सर पार्टी येवपाच्या येयला न्हू पार्टी पण म्हाका काय फरक पडना तेजो आमी आमचें काम चालूच आसतलें आमी सांगला पळय ते हितून आमी टप्प्या टप्प्यांनी फुडें वयतले आज जी क्राउड असलेली क्राउड इज एक्सपेक्टेड टू यू नो क्राउड पावसाक उबे रावप सत्र्यो घेवन हितून कळटा की शिवोली कॉन्स्टिट्युएन्सीन बदल जाय आनी ही बदल आमी जेन्ना हाडटले आनी लोकां कडेन दितले म्हणजे लोक मत घालून ती बदल येवप आनी बदल येवन एक्सपेक्टेशन ऑफ द पीपल आमी ते हे करपाक जाय दिवपाक जाय तेजे एक्सपेक्टेशन खूब आसतले सो आमी आउट ऑफ 100% इवन इफ यू डिलिव्हर 60-65% इज द ग्रेट अचिव्हमेंट आनी अशें हे कॉन्स्टिट्युएन्सीन केन्नाच जावंक ना आनी हांवें पळोवंक ना कितले खूब सरपंच वस्तू- आसात तुमच्या बरोबर? सरपंचाचे हितून इलेक्शन जिखना सरपंच जायच तेंचो हेल्प जावं आमकां लोक जाय आनी लोक आयज आमच्या वांगडा आहा सरपंचा वांगडाय लोक खूब आहा आनी लोक डायरेक्ट आमच्या वांगडाय खूब आहा अशें न्हू की दे आर नॉट लिडर्स दे आर लिडर्स ऑफ द विलेज आनी लोक जे आहा ते डायरेक्ट आमच्या संपर्कान येवपाक सोदता हांवें हे एक्सपिरियन्स कलांगूट कॉन्स्टिट्युएन्सीन पयल्ले आहा थँक्यू सर एक महत्वाचो क्वेश्चन तुम्ही आज बीजेपीचे मंत्री आसात आजून तुम्ही खंयच्या पार्टीन वयतले अथवा बीजेपीनसूनच निवडणुकेन फुडें वयतले कोणाक काय खबर सगळे कडेन तुम्ही बोवाळ घालीत आसा एक महत्वाचो प्रश्न तुम्ही आज बीजेपी सीएम प्रमोद सावंत आसा पळय त्याचे फेस घेवन फुडें वयतले कित्याक फुडें तोच सीएम म्हणून हे लोकां मदीं वयताना खंयचो प्रश्न घेवन वयतले तुमी ते बीजेपी हांव कित्याक तुमी अजून बीजेपी रिजायन जावना ना ना हांव तितून ना हांव मेन कोर कमिटीन ना म्हाका कोर कमिटीन घेवंक ना आनी म्हाका तेंच्या इलेक्शन कमिटीनूय ना सो हो प्रश्नाचो आन्सर तुका दिवंक हांव शकना की कोणाची फेस घेवन आमी फुडें वयतले आनी वेदर डॉक्टर प्रमोद सावंत वील लीड अशी पार्टी म्हणटा अशें हांव आयकता आनी जो तर ते लीड करता ती इट्स व्हेरी गुड इज नथिंग रॉंग इन दॅट एवरी पॉलिटिकल पार्टी शूड हॅव अ लीडर टू लीड but I don't know. I am not in the core committee. Neither I am in the election team, election committee. So it's a question of me answering. Does not. How answer तुमकां करूंक दिसता लोक एक्सेप्ट करतले म्हणून तुमकां कांयच सांगूंक शकना कित्याक हांव नात तितून न्हू people of Goa will give us the right option at the right time and of course if people don't want me to contest back again with Bharatiya Janata Party. We have to hear the people and do what is required for the people. And लोक जो तर म्हणून म्हाका बीजेपीनूच बस हांव बीजेपीनूच आसता म्हणून By when you take your final call since the election code is expected in December? आहा न्हू थोडे दीस उरल्या People are eager to know.